चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू संस्कृतीचा पहिला दिवस. पण तुम्ही कधी विचार केलाय का की शिवछत्रपतींच्या काळात हा सण इतका महत्त्वाचा का होता? गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्ष नाही, तर तो स्वराज्याच्या स्वाभिमानाचा विजयध्वज होता. याचं पहिलं कारण म्हणजे शालिवाहन शक. ज्या शालिवाहन राजाने परकीय आक्रमकांना हरवून विजय मिळवला, त्या विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. महाराज स्वतःला या संस्कृतीचे रक्षणकर्ते मानत. जिजाऊ साहेबांच्या हस्ते गडावर जेव्हा पहिली गुढी उभारली जाई, तेव्हा तो केवळ सण नसायचा, तर ती पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ असायची. दुसरं महत्त्वाचं कारण विजयाचं प्रतीक. महाराजांच्या काळात जेव्हा एखादा किल्ला जिंकला जाई किंवा एखादी मोहीम यशस्वी करून मावळे परतत, तेव्हा गडाच्या बुरुजावर गुढी उभारली जात असे. गुढीवरील तो कलश म्हणजे विजयाचं शिखर आणि ते रेशमी वस्त्र म्हणजे स्वराज्याची भरभराट. महाराज त्यांच्या मावळ्यांना एक शिकवण नेहमी देत, कडुनिंब आणि गूळ. आयुष्यात कडू आठवणी येतील आणि गोड क्षण येतील, पण दोन्हीला समान पचवून जो पुढे जातो, तोच खरा मराठा. म्हणूनच पाडव्याला कडुनिंबाचा प्रसाद खाऊन मावळे नव्या मोहिमेसाठी सज्ज होत असत. आज आपण गुढी उभारतो, पण त्यामागे शिवरायांचा तो विजिगीषू विचार विसरता कामा नये. परकीय गुलामी झटकून आपल्या दारी स्वाभिमानाची गुढी उभारणं, हाच या सणाचा खरा अर्थ आहे. या पाडव्याला केवळ काठी नको, तर शिवरायांचे विचार घरोघरी उभे करूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शिवमय शुभेच्छा.